नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या फेब्रुवारी हप्त्या संदर्भामध्ये आहे. एक तर फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला पूर्ण मार्च महिना गेला, पूर्ण संपला मार्च महिना. आज 28 तारीख आहे मार्च महिन्याची, तर वितरण अजून झालेलं नाही. आता ह्याच्यामध्ये 4-5 दिवसापूर्वी आपल्याला जी-आर आला, साधारण 4 दिवसापूर्वी आपल्याला जी-आर आला की हे वितरण होणार आहे, म्हणून फेब्रुवारी महिन्याचा निधी मंजूर झाला. त्याच्यानंतर बघा काल पोस्ट आलेली आहे आणि सगळ्या सोशल मीडियाला सरकारकडून पोस्ट आलेली आहे की या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात निधीचं जे आहे ते वितरण होणार आहे. 2 ते 3 दिवसामध्ये हा हप्ता वितरण होईल. बरोबर. आता ही पोस्ट काल आलेली आहे. आज आहे 28 तारीख शनिवार. तर अजूनही कुठल्याही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. ह्याच्या अगोदर जेव्हा पोस्ट यायच्या तेव्हा लगेच वितरण व्हायचं. तर मला कसं वाटलं जेव्हा पोस्ट आलेल्या आहेत की आता हे वितरण चालू झाले, वितरणाची प्रक्रिया चालू झाली आहे. त्याच्यानंतर वितरणाचा निधी जो आहे तो वाटपाची सुरुवात झालेली आहे. हे सुद्धा मेसेज माझ्याकडे आहेत, ते सुद्धा त्या सुद्धा पोस्ट माझ्याकडे आहेत ज्या सरकारकडून आलेल्या आहेत. तर मला वाटतं हे खूप म्हणजे नाराज आहे ह्या गोष्टीवर की असं झालं नाही पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणी 1500 रुपयाची अगदी आतुरतेने वाट बघतात. त्यांना कुणी 10,000 जर देत असेल ना तर त्या 10,000ची वाट बघणार नाहीत त्या लोक. पण ह्या 1,500 रुपयाची त्या खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हे असं जे होत आहे ना हे बिलकुल अजिबात चांगलं नाही. आता त्या सगळ्याच पोस्टमध्ये असं सांगितलंय की 2 ते 3 दिवसामध्ये वितरण होईल. नेमकं कधी होणार आहे? म्हणजे आता बघा कालचा दिवस गेला, आजचा तर शनिवार दुपारचा दिवस आला, अजून काही झालं नाही वितरण. उद्या आहे रविवार, मग हे वितरण सोमवारी होणार आहे का? मला काहीच कळत नाहीये. हे असं झालं नाही पाहिजे. जेव्हा मी या योजनेवर पहिल्या दिवसापासून काम करते तेव्हा तिथं मलाही प्रश्न विचारले जातात. हा प्रॉब्लेम आहे की मलाही प्रश्न विचारले जातात आणि मलाही भरपूर महिलांच्या कमेंट आहेत. मला तर असं वाटलं की कालच वितरण सुरू झालेलं आहे, कारण त्या पोस्ट आल्या आणि मला 1-2 मेसेज पण आले की ताई वितरण झालंय, आम्हाला हप्ता आला म्हणून. आता काही वेळेस कधी कधी ना चुकीच्या कमेंट पण आपल्याला येतात. आता काल मला अजून एक कमेंट आली होती, त्याचा मेसेज पण आहे, टेक्स्ट मेसेज, की 1500 रुपये जमा झाले. पण आता काही लोक मुद्दाम पण करत असतील तसं मला असं वाटतंय. तर आपले याच योजनेच्या अंतर्गत आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत. आता तिथं हे खूप चुकीचं आहे आणि अजून वितरण चालू झालं नाही बरं का. आता ते जे काही मी बोलले त्या सगळ्या कमेंट आल्या मला म्हणून बोलले होते मी. पण मी आता तुम्हाला खात्रीशीर सांगते की जेव्हा हा व्हिडिओ मी आत्ता जो आहे तो मी शूट करत आहे त्यावेळेस अजून तरी आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही. त्यामुळे कुठल्याही महिलांनी टेन्शन घेऊ नका. जसं वितरण चालू होईल माझा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळणार आहे. आणि जोपर्यंत हे खात्रीशीर वितरण होत नाही आणि जोपर्यंत मी खात्रीशीर माहिती घेत नाही की हे वितरण खरंच चालू झालं का नाही, तोपर्यंत माझा व्हिडिओ तुम्हाला या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भात आता येणार नाही. ज्यावेळेस खात्रीशीर माहिती माझ्याकडे पुराव्यासकट येईल त्याच वेळेस तुम्हाला ही माहिती मी देणार आहे. तसं मी पुराव्यासकट माहिती देते. मला काल मेसेज पण आले, पण मेन म्हणजे मी सरकारच्याही पोस्टवर थोडंसं लक्ष केलं की हे वितरण निधी चालू झालेला आहे. मी काल म्हणजे तुम्हाला काय सांगू, आणि जेव्हा सरकारच्या ह्या पोस्ट आलेल्या आहेत ना तिथं मी कमेंट पण केलेल्या आहेत. माझ्या स्वतः मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मेसेज केलाय की देवा भाऊ अजून वितरण चालू झालेलं नाही, पण की निधी वाटपाची सुरुवात झालीये. पण अजून निधी वाटप झालाच नाहीये या योजनेच्या अंतर्गत. हाच मुद्दा आहे माझा की जर पोस्ट आले तर मग निधी कुठं अडकला, कशामुळं, काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे का बँकेला, तसं काही आहे का? मग जर निधीला 2-3 दिवस लागणार होते वितरणाला तर मग पोस्ट नव्हत्या करायला पाहिजे. आमच्यासारखी जी लोक आहेत या योजनेवर काम करतात, खास करून मी माझं वैयक्तिक सांगते, हे माझं अधिकृत चॅनल आहे. तिथं माझ्या चॅनलवर कुठल्याही चुकीच्या माहिती दिल्या जात नाहीत. असं काहीतरी होतं त्यावेळेस मग खूप निराश निराश होतं माझं मन त्यावेळेस, की मला खूप म्हणजे दुःख वाटत आहे आता, की मी तुम्हाला काल सांगितलं वितरण झालं म्हणून आणि वितरण सुरू झालं म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं आणि अजूनही हा हप्ता आला नाही. मला स्वतःलाच या गोष्टीचं खूप वाईट वाटत आहे की मी तुम्हाला ही बातमी दिली. कारण तशा पोस्ट आल्या आणि मला तुम्हाला ते सांगावं लागलं. आता इथं सांगितलंय 2 ते 3 दिवसामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होतील. एक दिवस कालचा निघून गेला. ऑलरेडी दुसऱ्या दिवशीचं दुपार आली. उद्या रविवार आहे. मग कधी वितरण होणार? सोमवारी होणार का? एक तर ज्या महिन्याचं वितरण त्या महिन्याला करा, किंवा जर फेब्रुवारीचं वितरण करताय तर मार्चमध्ये 10 तारखेपर्यंत, म्हणजे त्या महिन्याचं वितरण ह्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत झालंच पाहिजे, मला असं वाटतंय. आणि हे जे चालू आहे या योजनेकडे आम्ही खूप सकारात्मकतेने पाहतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना या 1,500चा खूप फायदा झालाय. आदरणीय देवाभाऊ, आपणास विनंती आहे, लवकरात लवकर हे वितरण चालू करा. हीच माझी ह्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आपणास कळकळीची विनंती आहे. आपल्या सोशल मीडियाच्या अंतर्गत सुद्धा मी तुम्हाला कमेंट केलेले आहेत. आमच्या बऱ्याच महिलांची केवायसी झाली नाही, त्या संदर्भात पण मी तुम्हाला आज मेसेज केलेले आहेत देवाभाऊ, आणि मला माहिती आहे की माझे हे मेसेज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत आणि तुम्ही आमच्या बोलण्याची दखल सुद्धा घेणार आहात, मला पूर्ण खात्री आहे. पण मी आज खूप दुःखी झालेली आहे इथं
की अशा पद्धतीने 2-3 दिवसामध्ये हप्ता येणार, हप्ता वितरण झाला अशी माहिती आली आहे. आणि त्याच्यानंतर आता कळतंय म्हणजे की 2-3 दिवसामध्ये हप्ता वितरण पूर्ण होईल. पण अजून 2 दिवस होऊन गेले तरी हप्ता आलेला नाहीये. उद्या आहे रविवार, मग हे वितरण कधी होणार? हाच माझा प्रश्न आहे आता, की मग हे वितरण कधी होणार? मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला समजली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला असेल तर इतर महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांच्यामध्येही कुठे गैरसमज पसरला असेल हा व्हिडिओ पाहून त्यांना खरी माहिती समजेल. चला तर मग भेटू परत.